महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वार्तापत्रामध्ये मी अहमद शेख आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। पाहूयात या महिन्याचं वार्तापत्र। महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विविध शाळा, महाविद्यालय, युनिट्स आणि वसतिगृहामध्ये विविध उपक्रम पार पडले। पाहूयात या नाविन्यपूर्ण उपक्रमांचा हा सविस्तर वृत्तांत। संस्थेच्या कामशेत येथील आश्रमशाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी 52व्या विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट कामगिरी केली। इयत्ता 9वी ते 12वी गटात निकिता बुरुड आणि समीक्षा वाजे यांचा द्वितीय क्रमांक आला। तसेच शिक्षक गटात श्री डुमरे सर यांचा प्रथम क्रमांक आला। संस्थेच्या एरंडवणा येथील अरुणी विद्या मंदिर प्रशालेची क्षेत्र भेट आयोजित करण्यात आली होती। विद्यार्थ्यांना कॅनरा बँकमध्ये नेऊन बँक दाखवली, तसेच ATM मधून कसे पैसे काढायचे ते दाखवण्यात आले। त्यानंतर रस्त्यावरील सिग्नलची माहिती देण्यात आली। गाड्यांचे गॅरेज दाखवून गाड्या कशा दुरुस्त करतात हे दाखवण्यात आले। फळांच्या स्टॉलवर नेऊन फळांचे वजन कसे करतात हे दाखवण्यात आले। तसेच शाळेतील बेकरीही दाखवण्यात आली। संस्थेच्या रत्नागिरीच्या BCA कॉलेजच्या विद्यार्थिनी मंजिरी कांबळे यांनी SNDT विद्यापीठ येथे आयोजित आंतरक्षेत्रीय आविष्कार संशोधन स्पर्धा यामध्ये प्युअर सायन्स कॅटेगरीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला। संस्थेच्या भास्करराव कर्वे अध्यापक विद्यालयातर्फे भास्करराव कर्वे स्मृती करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। स्पर्धेचे हे 10वे वर्ष होते। कनिष्ठ व वरिष्ठ गटात झालेल्या स्पर्धेत 100 पेक्षा अधिक स्पर्धकांनी भाग घेतला। विश्वगुरु भारत, अभिजात मराठी भाषा संवर्धन, कृत्रिम बुद्धिमत्ता भविष्यवेध, महिलांचा आधार महर्षी कर्वे, रील्स एक प्रभावी अभिव्यक्ती अशा विविध विषयांवर मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतून स्पर्धकांनी आपले विचार मांडले। संस्थेच्या सातारा येथील जानकीबाई प्रेमसुख झवर मराठी शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते। इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये आपल्या नृत्यातून विविध कलाविष्कार सादर केले। यामध्ये विद्यार्थिनींनी लोककलेवर आधारित नृत्याविष्कार, देशभक्तीपर गीत, छत्रपती शिवाजी महाराज महिमा गीत असे विविध नृत्याविष्कार विद्यार्थ्यांनी सादर केले। संस्थेच्या वाई येथील कन्याशाळेत शताब्दी वर्षानिमित्त आंतरशालेय स्पर्धा संपन्न झाल्या। यामध्ये कनिष्ठ व वरिष्ठ गटाच्या वक्तृत्व स्पर्धा, समूहगीत, निबंध तसेच चित्रकला स्पर्धा देखील संपन्न झाल्या। स्पर्धेत वाईतील 10 शाळांचे 166 विद्यार्थी सहभागी झाले होते। संस्थेच्या प्राध्यापक मन अद्वंत प्राथमिक विद्यामंदिर कर्वेनगर येथे युवकांचे विवेकानंद हा उपक्रम घेण्यात आला। या उपक्रमांतर्गत पूर्व प्राथमिक गट ते खुला गटांमध्ये कथाकथन, चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या। या स्पर्धांमध्ये आपल्या आजूबाजूच्या परिसरातील 21 शाळांमधील 365 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता। संस्थेच्या महिलाश्रम वसतिगृहात आंतरशालेय मनाचे श्लोक अंतिम स्पर्धेत पुण्यातील सर्व शाळांचा सहभाग होता। या स्पर्धेत महिलाश्रम वसतिगृहातील मुलींनी प्रथम 3 क्रमांक मिळवले आहेत। म्हणजेच प्रथम, द्वितीय व तृतीय असे 3ही बक्षिसं आपल्या मुलींनीच मिळवली असून सर्वात जास्त बक्षिसे आपल्याच मुलींना मिळाली आहेत। स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त स्किलेट्स फाउंडेशन आणि MNVTI यांच्या संयुक्त विद्यमाने महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत 3 दिवसीय विविध कार्यक्रमांसह उपक्रम आयोजित करण्यात आले होते। पहिल्या दिवशी आध्यात्मिक नेतृत्व विषयावर प्रतिज्ञा घेण्यात आली आणि ह्या कार्यक्रमाचे उद्घाटन इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या डॉक्टर चित्रा जैन आणि भारतीय जनता पक्षाचे युवा प्रवक्ते ॲडव्होकेट कुणाल टिळक यांच्या हस्ते झाले। संस्थेच्या वाई येथील नवीन मराठी शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली। सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ राजश्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। शाळेतील आरोही पिसाळ ही विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत उपस्थित होती।
संस्थेच्या सर ससून डेव्हिड आणि चितळे वसतिगृहाच्या विद्यार्थिनींसाठी थॅलेसेमिया आजार जागृतीविषयी कार्यक्रम घेण्यात आला. थॅलेसेमिया आजार अनुवंशिक असल्याने तसेच वेळेत निदान न झाल्याने किंवा उपचार न घेतल्याने त्याचे शारीरिक, मानसिक व आर्थिक परिणामांविषयी जागृती करण्याच्या उद्देशाने कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जनकल्याण रक्तपेढीचे ट्रस्ट मॅनेजर माननीय श्री आशुतोष काळे उपस्थित होते. संस्थेच्या कर्वेनगर येथील शिशुविहार प्राथमिक शाळेतील इयत्ता 6वी व 7वीच्या विद्यार्थिनी, पालक आणि शाळेतील शिक्षक यांच्यासाठी हेन्केल कंपनीतर्फे अवकाश निरीक्षण हा उपक्रम घेण्यात आला. विद्यार्थिनी, पालक, शिक्षक यांना अंतराळाविषयी माहिती व जागृती निर्माण करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या विद्यापीठ शाखेतील शिशुविहार प्राथमिक शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शिक्षणातील आनंद या उपक्रमांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राचे प्रमुख प्रवीण भोळे आणि त्यांचे माजी विद्यार्थी यांनी बालनाट्ये सादर केली. संस्थेच्या न्हरे येथील सॉफ्ट हॉस्टेलमध्ये थॅलेसेमिया आजारावर डॉक्टर आशुतोष काळे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. डॉक्टर आशुतोष काळे यांनी थॅलेसेमिया आजाराची पूर्ण माहिती सांगितली. हा आजार रोखण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत याची अत्यंत महत्त्वाची माहिती सांगितली. संस्थेच्या न्हरे येथील व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 24 आणि 25 डिसेंबर 2024 रोजी प्रकृती फन अँड लर्न या 2 दिवसीय आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या आनंद मेळाव्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एकूण 42 स्टॉल्स उभारण्यात आले होते. बालनगरी या स्टॉलवर लहान वयोगटातील विद्यार्थ्यांना स्वयंपाकघरातील पारंपरिक उपकरणे प्रत्यक्ष हाताळण्याचा अनुभव मिळाला. विद्यार्थ्यांना खेळांच्या माध्यमातून अनौपचारिक शिक्षण मिळावे यासाठी विविध बौद्धिक खेळ तयार करून मांडण्यात आले होते. संस्थेच्या वडगाव शेरी येथील व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल शाळेमध्ये प्राथमिक विभागाचा वार्षिक क्रीडा संमेलन आयोजित करण्यात आला होता. क्रीडा संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे महानगरपालिका प्राथमिक विभागाचे क्रीडा प्रमुख श्री विनायक तुम्मा तसेच आयुर्वेदाचार्य डॉक्टर प्रितेश शहा उपस्थित होते. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या अशा विविध उपक्रमांना, कार्यक्रमांना पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलच्या बातम्यांना शेअर करा, लाईक करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या वार्तापत्रात. तुर्तास धन्यवाद.